प्रॉपर्टी पाहणार आहे. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड लिहून घ्या सगळ्यांनी. आयोनायझेशनल एन्थाल्पी आयोनायझेशनल एन्थाल्पी ग्रुप मध्ये काय होतं बघा. ग्रुप मध्ये when we move up to down in the group number 16 17 18 कोणता जरी असेल तुमचा तरी ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेलोरियम अँड पोलोनियम हे ग्रुप असतील वेगवेगळे. तुम्ही कुठेही गेला यांच्यापैकी तर when we move up to down in the group atomic size increases and hence ionization enthalpy decreases. आयोनायझेशनल एन्थाल्पी काय होते डिक्रीज होते. हे लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं आहे. आयोनायझेशनल एन्थाल्पी डिक्रीजेस दिस इज. आणि ग्रुप मध्ये झालं समजा तिघांचं कंपेअर केलं आपण ऑक्सिजन फ्लोरीन अँड निऑन. ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस काय होतं बघा. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत जातो. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस ऑफ एन ॲटम यांच्यामधलं इंटरॅक्शन इन्क्रीज होतं. ॲटॉमिक साईज कमी होते. याचा अर्थ आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होणार. म्हणजे व्हेन वी मूव्ह लेफ्ट टू राईट आयोनायझेशनल एन्थाल्पी इन्क्रीजेस. मेनली आपला फोकस हा ग्रुप वरती राहील तरी पण तेही लक्षात ठेवायचे. मग तो ग्रुप नंबर 17 असू द्या, ग्रुप नंबर 18 असू द्या किंवा ग्रुप नंबर 19 असू द्या. सॉरी ग्रुप नंबर 16 17 आणि 18. अरे हा ग्रुप नंबर 16 आहे. ग्रुप नंबर 16 17 आणि 18 तिन्ही जरी ग्रुप असतील तरी व्हेन वी मूव्ह अप टू डाऊन इन द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली की आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होते. लेफ्ट टू राईट ज्यावेळेस आपण जातो 16 17 18 तसं लेफ्ट टू राईट जाताना आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होईल. की हा ट्रेंड फक्त लिहून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूया लगेच फास्ट. हे आपण समजावून सांगितलं होतं, लिहिलं नव्हतं, लिहून घ्या. परीक्षेला प्रश्न विचारला जातोय म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. नीट आणि जेईच्या दृष्टीने महत्वाचा कन्सेप्ट आहे. थोडासा ट्रेंड बदलतो म्हणून महत्वाचा कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रॉन अफिनिटी. यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन अफिनिटी. लक्षात ठेवा हे दोन्ही वर्ड महत्वाचे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे. बाळांनो तरच पुढे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. एंट्रन्सचे असतील किंवा बोर्डचे असतील. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या. समजा एखादा माझा एलिमेंट आहे, ठीक आहे, कोणताही एलिमेंटने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला आणि निगेटिव्ह चार्ज तयार केला. काय तयार केला निगेटिव्ह चार्ज. ओके. काय होतं बघा एखादा एलिमेंट आहे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर तो काय करतो तयार निगेटिव्हली चार्ज आयन. हा तयार होण्यासाठी जो एन्थाल्पी चेंज होतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि निगेटिव्हली चार्ज आयन तयार करतो याच्यासाठी जो एन्थाल्पी चेंज होतो त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी. डेफिनेशन अशी सांगू शकता तुम्ही. The enthalpy change accompanying when element accept the electron and form negatively charged ion. The enthalpy change accompanying when element accept the electron and form the negatively charged ion is called as electron gain enthalpy or electron affinity. Definition खूप महत्त्वाची तुम्हाला सांगता आली पाहिजे. परत एकदा पहा काय सांगायचं द एन्थाल्पी चेंज अकंपनिंग व्हेन element accept the electron and form negatively charged ion. It's called as electron gain enthalpy or electron affinity. हे तुम्ही सांगू शकता. हे खूप इझी आहे. ठीक आहे. मग आपण लिहून कसं घेतोय पाहताय. डेफिनेशन लिहून घेऊया आपण. एन्थाल्पी चेंज अकंपनिंग when element accept
accept the electron and form negatively charged ion it's called electron gain enthalpy or electron affinity. आता फरक समजून घ्या. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एक क्वांटिटी आहे आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे एक प्रॉपर्टी आहे. दोघांमध्ये हा खूप मोठा फरक आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही क्वांटिटी आहे की काय मेजर करते की एखादा एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट कडून इलेक्ट्रॉन घेऊ शकतो का नाही हे ज्याने मेजर करतात त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. ठीक आहे, परत एकदा समजून घ्या. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? समजा मी एक एलिमेंट आहे, माझ्या शेजारी एक एलिमेंट आहे, मी त्याच्याकडून इलेक्ट्रॉन घेऊ शकतो का नाही हे ज्या क्वांटिटीने मेजर केलं जातं त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय? एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, निगेटिव्हली चार्ज आयन तयार करतो, याच्यासाठी त्याला जो एनर्जी चेंज होतो किंवा एन्थाल्पी चेंज होतो त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणतो. दोघांमध्ये फरक हे खूप वेळा एंट्रन्सला विचारले जातात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण परीक्षेला विचारल्या जाते. याच्यावरती 2019 झालं, 2020 झालं, गेली दोन्ही वर्ष इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वरतीच नीटला पण जेईला पण क्वेश्चन. त्यामुळे जरा असं व्यवस्थित समजून घ्या. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, व्यवस्थित कन्सेप्ट समजून मगच पुढे जायचं आपल्याला. ठीक आहे, हे समजलं. आता कन्सेप्ट काय आहेत पहा. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही आपण सिंगल आयसोलेटेड गॅसियस ऍटमची कॅल्क्युलेट करू शकतो. मी काय सांगतोय बघा, असं का म्हणतोय बघा, कारण की असा एक ऍटम दिलेला आहे HCl आणि हा नुसता H दिलाय आणि इथे Cl दिलाय. बघा, ह्या Cl चा जर विचार केला तर याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मी कॅल्क्युलेट करू शकतो. याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकतो. हे डिस्टिंग्विश म्हणजे सेपरेट आहेत, आयसोलेटेड आहेत. याची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी मी कॅल्क्युलेट करू शकत नाही. याची फक्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच कॅल्क्युलेट करू शकतो. याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच कॅल्क्युलेट करू शकतो. जर मी याचा विचार केला, हा एक कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असणारा हा एक ऍटम आहे, हा एक ऍटम आहे, तर या ऍटमची मी इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी नाही. म्हणजे इथे तुम्हाला सगळ्यात मोठा डिस्टिंग्विश पॉइंट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला हा आहे बाळांनो की सिंगल आयसोलेटेड गॅसियस ऍटमची आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करतो. आणि ऍटमचीच पण कंपाऊंड मधल्या, ऍटमचीच पण कुठे? कंपाऊंड मधल्या. ठीक आहे, atom present in compound we can measure the electronegativity of that atom which is present in the compound. म्हणजे तो कोणाबरोबर तरी पाहिजे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कंपॅरेटिव्ह प्रॉपर्टी आहे, कंपॅरेटिव्ह प्रॉपर्टी. H हा Cl बरोबर कंपेअर केला जाईल, Cl हा H बरोबर कंपेअर केला जाईल. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही कंपॅरेटिव्ह प्रॉपर्टी नाहीये बाळा. तुम्हाला Cl सेपरेट तुम्ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकता, याची एकट्याची पण कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्याबरोबर कंपेअर करण्यासाठी दुसरा कोणी असावा असं काही नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मी या फोकस का करतोय बाळांनो, गेली दोन्ही वर्ष झालं एंट्रन्सला याच्यावरतीच क्वेश्चन आहे. त्यामुळे छोटे छोटे कन्सेप्ट समजून घ्या. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी ही सिंगल गॅसियस आयसोलेटेड ऍटमची आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू निगेटिव्हच असते. काय असते? गेन करतोय आपण, इलेक्ट्रॉन काय करतोय? गेन. ठीक आहे, गेन केला याचा अर्थ त्याची व्हॅल्यू ही निगेटिव्हच असते. जर जेवढी जास्त निगेटिव्ह तेवढी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त. आपला मॅथ्सचा जो रूल असतो, म्हणजे अशा जर दोन व्हॅल्यू दिले आहेत पहा, आता मी इथे लिहितोय बरं का, लक्ष द्या. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डेल्टा एच असतं, चेंज इन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज इक्वल टू समजा 100 किलो जूल दिले. ठीक आहे, आणि दुसरी दिली डेल्टा इज ऑफ एच मायनस 100 किलो जूल. समजा इथं आपण मायनस 100 धरू, इथं प्लस मायनस 200 धरू, दोन्ही मायनस धरू. ठीक आहे, जर मॅथ्सचा विचार केला आपण मॅथ्सचा, तर ही व्हॅल्यू मोठी असते -100, -200 काय असते? छोटी असते. पण हे मायनस साइन फक्त कशामुळे येतंय? तर इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणून येते. एनर्जी चेंज हा किती होणार आहे बाळांनो? एनर्जी चेंज हा 200 किलो जूल्स होणार आहे, इथं 100 किलो जूल्स होणार आहे. ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन तो ऍक्सेप्ट करण्यासाठी एवढी एनर्जी लागेल, इथे एवढी एनर्जी लागेल. म्हणजे साइन फक्त काय डिनोट करतं की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे साइन कोणतं येतं? निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर साइन येतं पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न आला, चार वेगवेगळे एलिमेंट दिलेले आहेत, असे दिले समजा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आणि यांची ऑर्डर लावायला सांगितली लोएस्ट टू हायेस्ट, अशी जर ऑर्डर लावायला सांगितली इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची, एंट्रन्स लेवलचं सांगतोय मी, लक्ष द्यायचं. समजा याची व्हॅल्यू दिलेली आहे, फ्लोरीनची व्हॅल्यू दिली -90 किलो जूल, -100 किलो जूल, -80 किलो जूल,
आणि -70 किलो जूल. ठीक आहे. तर याच्यातली हायेस्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू कोणाची असणार आहे बाळांनो? CH. साइन कडे बघायचं नाही. साइन काय डिनोट करतो? ओनली डिनोट्स दी ऍक्सेप्टन्स ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातो हे निगेटिव्ह साइन डिनोट केलं जातं. इथं 100 किलो जूल एनर्जी, इथं 90, 80, 70. म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असेल क्लोरीन, देन ब्रोमीन आणि देन आयोडीन. हे खूप 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 महत्वाचं. का असं असणार आहे ते डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करेन. करणारच आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी बद्दल हे समजलं मला की निगेटिव्ह व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त असेल. पॉझिटिव्ह व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कमी असेल. नीट समजून घ्या. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू जेवढी पॉझिटिव्ह येते तेवढी ती इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी खूप 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 कमी आहे असं कन्सिडर केलं जातं. राईट. सगळ्यांना लक्षात राहील हे. थंब द्या मला जर समजलं असेल तर. कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. मग याचा जर विचार केला तर लास्ट ग्रुप आहे आपला, ग्रुप नंबर 18. मी आता ग्रुप नंबर 18 चा विचार करतो. ग्रुप नंबर 18 मधले सगळेच्या सगळे एलिमेंट हे स्टेबल आहेत. त्यांना दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घ्यायची गरज नाही. इझिली इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत नाहीत. म्हणून ऑल नोबल गॅसेस हे स्टार करून कुठेतरी लिहून ठेवा. महत्वाचं आहे. इथं मी लिहितो पहा सेंटेन्स ते स्टार करून लिहून ठेवायचंय. ऑल 18 group element असं लिहितो मी. ऑल 18 group element has positive electron gain enthalpy value. म्हणजे सगळ्यात कमी असते. बाकीच्यांचा जर विचार केला तर याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ऑल 18 group element has positive electron gain enthalpy value because it has stable electronic configuration. It does not acquire any electron or it does not accept the electron. काय इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत नाही त्यांना गरज नाहीये. हे नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे एंट्रन्सला खूप वेळा प्रश्न विचार. अजून प्रश्नाकडे जायचंय. मी 2019-20 ला कोणता प्रश्न आलाय तो मी तुम्हाला समजून सांगेन. ते तर समजून घ्यायचे. व्हॅल्यू समजली मला नोबल गॅसेसचं समजलं. अजून दोन महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत की जे मला इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी बद्दल तुम्हाला समजून सांगायचे. तिघांबद्दलच आहे. ऑक्सिजन फॅमिली, फ्लोरीन फॅमिली आणि नोबल गॅसेस. तिघांचं मी ओके समजून सांगणार आहे. ठीक आहे. कन्सेप्ट समजला सगळ्यांना? कन्सेप्ट लक्षात ठेवा. कन्सेप्ट हा लिहून घ्या सगळ्यांनी. डेफिनेशन हे एक सेंटेन्स लिहून घ्यायचं आणि हे एक कन्सेप्ट नीट लक्षात ठेवायचं. ओके. राईट डाऊन ऑल दिस कन्सेप्ट. आता पहा याच्या पुढचा कन्सेप्ट आपल्याला हा असेल की ग्रुप मध्ये याचा ट्रेंड काय असेल हे आपल्याला पाहायचंय. त्याच्यासाठी पहा इकडे मी अगोदर ग्रुप नंबर 16 आणि ग्रुप नंबर 17. आता 18 चा विषय संपलेला आहे. त्याचा विषय घ्यायचा नाही. स्टेबल असतात त्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू खूप कमी असते. हे तर आपल्याला कळालेलं आहे. पॉझिटिव्हच असते. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. इथं असेल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटाईन. ओके. आता इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट कोण करतं पहा. आता याच्या अगोदरच आपण पाहिले जशी साईज वाढत जाते तसा इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होतो. ऍक्सेप्ट केला जात नाही. इझिली काय होतो? रिमूव्ह होतो. याचा अर्थ when we move up to down in the group electron gain enthalpy decreases. इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होतो. तो ऍक्सेप्ट केला जात नाही. याचा अर्थ आपण ज्यावेळेस डाऊन द ग्रुप जाऊया, कोणताही ग्रुप असू द्या, डाऊन द ग्रुप जाऊया, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी डिक्रीज होते. का डिक्रीज होते? when we move up to down in the group atomic size increases, hence electron easily removed from the shell. It does not accept from the atom. हे लक्षात ठेवा. म्हणजे इझिली ऍक्सेप्ट केला जात नाही, इझिली रिमूव्ह होतो. म्हणजे साईज वाढत गेली की इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी डिक्रीज होते. इथं पण तसंच होणार आहे. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची जी व्हॅल्यू आहे ती डिक्रीज होईल दोन्ही ठिकाणी. म्हणजे ऍक्च्युअल ट्रेड यायला काय पाहिजे बघा. ऍक्च्युअल ट्रेड असा यायला पाहिजे की आपण जर पूर्ण पिरियोडिक टेबलचा विचार केला तर हा सगळ्यात राईट हँड साइडला आहे. नोबल गॅसेसचा विषय संपलेला आहे. त्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी सगळ्यात कमी असते. म्हणजे या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त ज्याची येईल तो पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त असेल. या ग्रुपमध्ये ज्याची सगळ्यात जास्त येईल तो पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त असेल. म्हणजे ऍक्च्युअली यायला पाहिजे होती फ्लोरीनची. बरोबर आहे का?
डाऊन दी ग्रुप काय होतं मी सांगतोय, डाऊन दी ग्रुप इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी डिक्रीज होते. म्हणजे ऍक्च्युअल ट्रेंड यायला पाहिजे होता असा यायला पाहिजे होता. फ्लोरीन इज ग्रेटर दॅन Cl इज ग्रेटर दॅन Br इज ग्रेटर दॅन आयोडीन इज ग्रेटर दॅन एस्टेटाइन असं पाहिजे होतं. असं यायला पाहिजे होतं पण असं येत नाही. ट्रेंड येतो असा, क्लोरीन हॅज हायेस्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी दॅन द फ्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन अँड लास्ट वन इज द एस्टेटाइन. म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी चेंज होतोय. ऍक्च्युअली समजून घ्या आता, इथं इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी व्हॅल्यू जास्त यायला पाहिजे ती फ्लोरीनची, पण येते क्लोरीनची. या वर्षी नीट 2019 आणि 20 दोन्ही वेळेस एकच प्रश्न आहे, फक्त शब्द बदलला. त्यांनी एकदा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी म्हणलं होतं, एकदा इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणलं होतं. विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी फ्रॉम द फॉलोइंग असा क्वेश्चन होता आणि 4 ऑप्शन होते. इथं मुलं फसू शकतात कारण की आपल्या डोक्यात हेच असतं की इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जास्त असते फ्लोरीनची, म्हणून इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी पण फ्लोरीनची जास्त असते. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी हा कन्सेप्ट वेगळा, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी हा कन्सेप्ट वेगळा आहे बाळांनो. नीट समजून घ्या आता. फ्लोरीन आणि क्लोरीन याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी यायला पाहिजे ते फ्लोरीनची, पण येत नाही. जास्त येते कोणाची? क्लोरीनची. असं का होतं? इथं पण तसंच होतं. ऍक्च्युअली जास्त यायला पाहिजे ऑक्सिजनची, पण येते सल्फरची. म्हणजे याचा जरी आपण विचार केला, जसं याचं होतं तसंच याचं पण होतं. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी येते या सल्फरची, ऑक्सिजनची येत नाही. दोघांचं रिझन एकच. तसं का होतं हे आपल्याला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट हा लक्षात ठेवा की पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी ही सगळ्यात जास्त असते. हा पहिला कन्सेप्ट समजला. आता आपल्याला हे पाहिजे की तसं का होतं. फ्लोरीनची यायला पाहिजे पण येते क्लोरीनची. मग मी जर फ्लोरीनचा विचार केला, फ्लोरीनचे असे शेल्स काढले मी, ठीक आहे. फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स असतात 9 1 2. ओके, 9 इलेक्ट्रॉन झाले. एरिया कमी असतो, साईज फ्लोरीनची स्मॉल असते. बघा असं का होतं? ड्यू टू स्मॉल साईज ऑफ फ्लोरीन, फ्लोरीनची साईज कमी असल्यामुळं ठीक आहे, ही साईज कमी असल्यामुळे काय होतं, इथे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, 9 इलेक्ट्रॉन आहेत टोटल. मग 9 इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप वाढते. म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजे निगेटिव्हली आयनची चार्ज जी कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन डेन्सिटी ती वाढते. कुठं? फ्लोरीन मध्ये. का? ड्यू टू इट्स स्मॉल साईज. फ्लोरीनची साईज कमी असल्यामुळे तिथे इलेक्ट्रॉन हे त्या स्मॉल एरियामध्येच डिस्ट्रीब्यूट होतात. स्मॉल एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळं तिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली की नवीन एखादा इलेक्ट्रॉन एंटर व्हायला लागला. आता समजा मला इथे एखादा इलेक्ट्रॉन एंटर करायचंय, ऑलरेडी इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली जास्त आहे आणि अजून एखादा एंटर होतोय, जागा कमी, तर हे इलेक्ट्रॉन त्याला एंटर होऊन देत नाही, त्याला रिपल करतात. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळं इनकमिंग इलेक्ट्रॉन बरोबर याचं रिपल्शन होतं आणि रिपल्शन झाल्यामुळे याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू कमी होते. इझिली इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला की इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू वाढते. इझिली ऍक्सेप्ट करत नाही, याच्यासाठी मी रिझन सांगितलं. ड्यू टू इट्स स्मॉल साइज द इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्युटेड इन स्मॉल एरिया and hence the electron density of in fluorine atom increases and it repels the incoming electron. Therefore fluorine has lowest electron gain enthalpy than the chlorine. आता क्लोरीन मध्ये तसं होत नाही, एक शेल वाढते, शेल वाढली की जागा थोडीशी जास्त आहे, इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट होऊ शकतो. म्हणजे एक उदाहरण सांगतो. समजा एका रूमची कॅपॅसिटी, एका रूम मध्ये 10 मुलं, किंवा आता तुम्ही हॉस्टेलला राहता, एका रूम मध्ये 4 मुलं आहेत, ठीक आहे. मी जबरदस्तीने 5 टाकले, ऑलरेडी 5 मुलं झालेले, तिथं गर्दी झालेली आहे रूम मध्ये, आणि 6वा एखादा मुलगा जर यायला लागला तर तुम्ही त्याला अपोज करता. त्याला काय करता? अपोज करता. तसंच सिमिलर इथं होतं. एरिया स्मॉल पडतो, एरिया स्मॉल झाल्यामुळे हे इलेक्ट्रॉन जे आहेत इथले इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, येणाऱ्या इलेक्ट्रॉनला ते अपोज करतात. त्या जागी मी दुसरं केलं, 2 रूम फोडल्या तुमच्या, 2 रूम फोडून जागा जास्त झाली. आता जागा जास्त झाली आणि त्या रूम मध्ये मी 5च मुलं ठेवलीत, ऍक्च्युअली त्याची कॅपॅसिटी 8ची. मग एखादा नवीन मुलगा यायला लागला तर तुम्ही राजी खुशी त्याला आतमध्ये घेता, त्याला अपोज करत नाही. क्लोरीन मध्ये तसं होतं बाळांनो, क्लोरीनची साईज जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट केला जातो, त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू वाढते. फ्लोरीनची साईज स्मॉल असल्यामुळे इलेक्ट्रॉन ची डिस्ट्रीब्युशन जे आहे ते स्मॉल एरियामध्ये होतं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे तो अपोज करतो, इनकमिंग इलेक्ट्रॉनला काय करतो? अपोज करतो. म्हणून हे सिमिलर.
जसं फ्लोरीनचं होतं तसंच या सल्फरचं किंवा ऑक्सिजनचं, या दोघांमध्ये जो ट्रेंड आहे ते याचा सारखा सिमिलर. म्हणजे ऑक्सिजनचा पण एरिया स्मॉल असतो, तो पण अपोज करतो. म्हणून या ग्रुपमध्ये जर विचार केला तर सल्फरची सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन येतात. या ग्रुपमध्ये विचार केला तर क्लोरीनची सगळ्यात जास्त. अख्ख्या पिरियोडिक टेबल मध्ये विचार केला तर क्लोरीनची जास्त. कोणाची जास्त असेल? क्लोरीनची जास्त असेल. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात फक्त 5 लाईन दिलेले, पण मी डिटेल मध्ये सगळे एक्सप्लेन केलेले. जसं सीबीएसईचं बुक आहे, एनसीईआरटी बुक मधलं, आपल्या बुक मधलं डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेले. इथं कुणीही चुकायचं नाही, कुणीही चुकायचं नाही. ओके, अगोदर हा ट्रेंड लिहून घ्या सगळ्यांनी. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी डिक्रीज होते. मग एक क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला, क्वेश्चन लिहून देतो. ह्या ट्रेंड जनरल ट्रेंड झाला, पण असं होत नाही. चेंज काय होतात ते आपण लिहून घेऊया. हे लिहून घ्या, म्हणजे पुढचा एक क्वेश्चन आहे तो लिहून देतो तुम्हाला, म्हणजे लक्षात राहील सगळ्यांच्या. हे जनरल ट्रेंड लक्षात ठेवायचे. ऑक्सिजन फॅमिलीमध्ये सल्फरचा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त असते आणि हॅलोजन फॅमिलीमध्ये क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त असते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. हे दोन्ही लिहून घ्या. मग आपण रिझन लिहून घेऊया की क्लोरीनची जास्त काय, ते एकच लिहून देतो दोघांपैकी, दुसरं तुम्ही लिहू शकता, काही अडचण येणार नाही. सिमिलर लिहून काढायचं. इथं क्लोरीनची फ्लोरीन पेक्षा जास्त काय येते हे आपण एक्सप्लेन करून देतो. मी एक्सप्लेन केलेलं आहे, लिहून देतो तुम्हाला, व्यवस्थित समजून घ्या. ओके, ते लिहिलं का ट्रेंड्स? पुढे जाऊया आपण. ट्रेंड्स लिहिले असतील तर क्वेश्चन असा लिहा. एक क्वेश्चन पाहू. फ्लोरीन हॅज लोएस्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी किंवा अफिनिटी दॅन क्लोरीन. एक्सप्लेन असा क्वेश्चन आहे रिझनिंग साठी. एक्सप्लेन असा क्वेश्चन असेल किंवा जनरल काय येते जास्त क्लोरीनची, याची कमी काय येते हे आपल्याला एक्सप्लेन करायचंय. ड्यू टू स्मॉल साइज ऑफ फ्लोरीन इलेक्ट्रॉन distributed in small area, hence electron density on fluorine increases and it oppose incoming electron. It oppose incoming electron. Therefore electron gain enthalpy of fluorine is lowest than chlorine. खूप महत्वाचं रिझन आहे. रिझन हे आपल्या बोर्ड साठी गरजेचं आहे. 2 मार्क्स 1 मार्क्सला येईल तुम्हाला, हे लिहिता आलं पाहिजे. पण एंट्रन्स साठी हे खूप महत्वाचं आहे. एमसीक्यू जे क्वेश्चन्स आहेत, 1 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत, तिथे हे खूप महत्वाचं आहे. ट्रेंड वगैरे विचारला जाईल. व्यवस्थित अभ्यास करायचा, सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. वेळ लागला आपल्याला, पण ठीक आहे, समजून घेणे गरजेचं आहे. याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ओके, लिहून घ्या फास्ट. अजून एक आहे पहा, लास्ट कन्सेप्ट, लास्ट atomic property, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असतं मग सांगितलेले. समजा हा एक कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मधला हा एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे. तर हा एलिमेंट याच्याकडून इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतोय का, हा याच्याकडून करतोय, हे ज्या क्वांटिटीने मेजर केलं जातं त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन असेल द क्वांटिटी which measure the ability of an atom in compound. हे खूप महत्वाचं आहे, मी परत सांगतोय. ability of an atom in a compound to attract इलेक्ट्रॉन पेअर. तिथे एक सिंगल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातो, इथं इलेक्ट्रॉन पेअर.
to attract electron pair from other element towards itself म्हणजे दुसऱ्याकडून स्वतःकडे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करण्याची क्षमता ज्या क्वांटिटीने मेजर केली जाते त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फक्त एक गोष्ट आहे, त्या ऍटम कुठे पाहिजे, कंपाऊंड मध्ये पाहिजे. सिंगल ऍटमची आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकत नाही, ती इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली जाते. ओके, हे लक्षात ठेवा, महत्वाचं. आता आपण जर ग्रुपचा विचार केला, ग्रुप नंबर 16 असेल, डाऊन दी ग्रुप गेलो, आताच पाहिले डाऊन दी ग्रुप गेलो की साईज वाढते, इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होतात. म्हणजेच डाऊन दी ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज. मग तो ग्रुप नंबर 16, 17, 18 कोणता का असेना, तिघांना तुम्ही सिमिलरच लिहायचं आहे. हा एवढाच कन्सेप्ट आहे, हा इझी. डेफिनेशन लिहा. ग्रुप नंबर 16, 17 मध्ये काय होतं, 18 मध्ये काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डाऊन दी ग्रुप डिक्रीज होते. डाऊन दी ग्रुप काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे, लिहून घ्या. असंच ग्रुप नंबर 16 चं लिहिले तसं 17, 18 चं तुम्ही लिहून काढा. पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते फ्लोरीनची. सगळ्यात कमी असते सीजीएम CS, म्हणजे सीजीएम ची इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी सगळ्यात जास्त असते. हा एक क्वेश्चन एंट्रन्सला विचारला होता, तो एक लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. ठीक आहे, हे दोन्ही लिहून घ्या फास्ट.